नमस्कार मंडळी, पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर छानपैकी सकाळी कामं पटापट मी आटपून घेतलेत आणि त्यानंतर म्हटलं आधी थोडंसं सगळे कामं झाल्यानंतर नाश्ता करून घ्यायचा. तर इथे गरमागरम मी मस्त असे पोहे बनवलेत. आणि तुम्ही हा पसारा आजूबाजूला बघू शकता. माझं किचन सध्या फार मिस आहे. तर मला हे सगळं आवरायचं आहे. पण म्हटलं त्याआधी आधी पोटोबा आणि नंतर मग पुढची कामं करायचे. तर त्याआधी मस्त असे गरमागरम पोहे बनवलेत आणि आणि त्यानंतर पोहे झाल्यानंतर गरमागरम ते पोहे मस्त असे प्लेट्समध्ये काढून घेतलेत. आणि मला ना पोह्यांमध्ये बटाटा, शेंगदाणे, मिरची आणि खूप सगळा कांदा, तर असं मिळून मी पोहे बनवते आणि मला ते प्रचंड आवडतात. पोहे खाल्ल्यानंतर छानपैकी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली अंघोळ झाल्यानंतर आणि अशी तयारी करून घेतली. जाणार कुठे? तर हे आता तुम्हाला समोर कळेलच. आणि कधी-कधी केस ना एवढे छान सेट होतात ना आणि कधी-कधी होतच नाही. तर आजचा माझा केसांचा जरा चांगला दिवस दिसतोय मला. तर छानपैकी गाडीवर बसले आणि निघाले. सध्या पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, पण दूरही ढग आलेले दिसत नाही आहेत आणि एवढं ऊन तापतंय ना, म्हणजे नेमका कसला पावसाळा आहे हा कळतच नाही. आणि त्यानंतर मग सरळ आम्ही गेलो मॉलला आणि तिथली एंट्रीच इतकी छान आहे ना, इतकं छान वाटतं ना तिथे. सुंदर पद्धतीने त्यांनी तिथलं जे आजूबाजूचा एरिया आहे ना, तो छान मस्त हे अशी झाडं लावून डेकोरेट केलेलं आहे. आणि हे जे आणि मॉलच्या आतमध्ये सुद्धा त्यांनी एवढं छान डेकोरेट केलेलं आहे ना, प्रत्येक पीस हा तिथे बघण्यासारखा आहे. आणि जेव्हा याला आपण प्रत्यक्षामध्ये बघतो तर छान वाटतं, म्हणजे एकदम मस्त पॉझिटिव्ह वाइब्स अशा वाटतात. आणि एकूण एक कोपरा तिथला खूप सुंदर पद्धतीने खरंच मॉलमधला सजवलेला असतो. तिथलं इंटेरियर असो, तिथले काही डेकोरेटिव्ह पीस असो, तर छान वाटतं हे सगळं बघितल्यानंतर. फक्त मला असं वाटतं, की तिथे म्युझिक थोडं चांगलं असायला हवं. आणि थोडंसं समोर गेल्यानंतर ना, ह्या 3 अशा इथे हे स्टॅच्यू होते, जे डॉल स्टॅच्यू असतात. आणि ग्लिटर असा त्याचा मस्त सिल्व्हर कलरचा ग्लिटर असा त्याचा कलर होता. आणि इतकं ते जसे-जसे मूव्ह होत होते ना, जसे-जसे गोल फिरत होते ना, इतके सुंदर दिसत होते ना, ह्या तिन्हीच्या तिन्ही ह्या बाहुल्या स्टॅच्यू. तर यांना थोड्या वेळ बघत राहिले आणि मग मलाही असं वाटलं, की पंछी बनूं उड़ के फिरूं मस्त गगन में, आज मैं आज़ाद हूँ दुनिया की चमन में. आणि असं म्हणत थोडं पुढे गेली आणि सरळ मिनिसोमध्ये गेली आणि इतके सुंदर सुंदर प्रोडक्ट आहेत ना खरंच तिथे. तिथे गेल्यावरती तर असं वाटतं की काय घेऊ आणि काय नाही. हां, थोडे कॉस्टली आहेत प्रोडक्ट, पण त्याची जी क्वालिटी आहे ना, क्वालिटी छान आहे. आता ही जी पर्स होती मला वाटतं ही 800ला की असं काहीतरी 900 अशी प्राईस होती त्याची. पण सगळ्या ज्या बॅग्स आहेत त्या 1000च्या जवळपासच आहेत इथे, पण सुंदर असं कलेक्शन आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो लिवाईसमध्ये, काही कपडे घ्यायचे होते यांच्यासाठी. तर मस्त असे लिवाईसचे या ठिकाणी कपडे घेतलेत आणि सध्या मान्सून सेल आहे ना, तर 50% ऑफ आहे. तर मॉलमधून मी माझ्यासाठी काय-काय वस्तू खरेदी केली आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कॉस्मेटिकचे तर भरपूर तिथे ऑप्शन आहे. नायका आहे, शुगर आहे, त्यानंतर क्लिनिकचे प्रोडक्ट छान आहेत. तर भरपूर असे प्रोडक्ट आहेत तिथे. तर मिनिसो मला खूप आवडतं. आहे थोडं कॉस्टली, पण काही-काही मिनिसोमधल्या ज्या वस्तू आहेत त्या इतक्या सुंदर आहेत ना, तर तिथूनच ना मी ह्या 2 लिपस्टिक्स आणल्यात. आणि कलर खरंच इतके सुंदर आहे त्याचे. आणि याचं जे टेक्स्चर आहे ना, ते थोडंसं असं पावडरी फॉर्ममध्ये आहे. तर ह्या लिपस्टिक मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी याची जी पॅकेजिंग आहे ना, ती पॅकेजिंग बघा किती सुंदर आहे. तर असं मस्त असं लाईट कलरमध्ये हे सुंदर असे याचं पॅकेजिंग आहे, लेव्हेंडर कलरमध्ये. आणि आता ना मी तुम्हाला याचा कलर दाखवते. असा ट्रे आहे छान आणि याच्यामध्ये कलर आहे.
हा जो कलर आहे ना, हा मला तिथे इतका छान वाटला ना आणि जेव्हा मी माझ्या घरी आल्यानंतर ओठांवरती लावून बघितला, तर असं वाटतं की मी किती दिवसाची आजारी आहे. तर एकदम हा थोडा लाईट कलर आहे त्यामुळं मला आवडलेला नाही आहे हा. पण असो कशामध्ये मिक्स करून मॅच करावाच लागेल तो. तर इथे तुम्हाला दाखवते मी. तर हा असा कलर आहे. हा छान थोडासा असा आपण मर्ज करून घेऊ. तर हा असा कलर आहे आणि ओठाला सध्या मी कुठलाच कलर लावलेला नाहीये. सध्या माझे ओठ बिना लिपस्टिकचे आहेत आणि तुम्हाला लावून दाखवते मी. याचा आहे हा 06 शेड. तर असा हा मी इथे माझ्या ओठांना लावून दाखवते. एकदम नॅचरल कलर आहे हा. तर असा हा कलर आहे आणि ओठांवरती लावल्यावरतीही असं वाटत नाही, की आपण काहीतरी लावलेलं आहे. पण मला ना वॉश करत आहे हा माझा चेहरा आणि मला ना थोडे डार्क शेड आवडतात. तर हा मी घेतला तिथे मला छान वाटला लाईटमध्ये. तर तसा मला हा आवडलेला नाही. कारण हा वॉश करत माझ्या चेहऱ्याला. तर असो याचा वापर कुठे ना कुठे मी करेलच. तर हा मी पहिला शेड तिथून आणला आहे आणि त्यानंतर हा जो दुसरा शेड आहे ना, हा मला प्रचंड आवडलेला आहे आणि हा मी लावलाही बऱ्याच आणला तेव्हापासून 2-3 वेळ. तर हा बघू. हा 01 आहे. 01. तर या लिपस्टिकची मला एक गोष्ट एवढी आवडली ना, की याचं जे टेक्स्चर आहे ना, टेक्स्चर खूप सुंदर आहे पावडरी फॉर्ममध्ये. तर हे तुम्हाला लावून दाखवते मी. तर हा कलर तुम्ही बघू शकता. तर हा इतका सुंदर वाटतो ना आणि हा मला खूप आवडलेला आहे. आणि या कलरची खासियत अशी आहे, की जेवढी तुम्ही म्हणजे थोडंसं हातावरती घेऊन फक्त असं करसाल ना, तर दिसायला खूप सुंदर वाटतो आणि दिसतोही खूप छान. तर असे हे 2 शेड आणलेत मी. आहे थोडंसं कॉस्टलीच आहे. मला वाटतं हा आहे 300 कितीतरीच्या आसपास आहे ही लिपस्टिक. एक्झॅक्ट याच्यावरती प्राईस नाही आहे, पण 300 च्या जवळपास आहे ही लिपस्टिक. 1 300 ला 1 च्या जवळपास असं. तर असे हे अ, 2 लिपस्टिकचे शेड आहेत आणि एक ना मी एक हा असा गुलाबी कलरचा शेड आणला. तिथे होता एक ब्रँड मेरी जॉब नावाचा. तर मला हा कलर खूप आवडला. तर म्हटलं चला हा सुद्धा ट्राय करून बघू. कारण असा कलर माझ्याकडे नाहीये. तर ही आहे तिसरी लिपस्टिक. छान गडद असा रंग आहे. मस्त पिंक कलर आहे. लावल्यानंतर खूप छान वाटतो आणि चेहरा ना एकदम असा ब्राईट करतो. तर याच्यावरतीच थोडंसं लावून बघते, आला तर आला कलर. नाहीतर तुम्ही समजून घ्या हा असा कलर आहे. हं. तर असा हा सुंदर मस्त गुलाबी कलर आहे. डार्क गुलाबी. तर अशा ह्या 3 लिपस्टिक मी आणलेल्या आहेत
तुम्हाला कुठली आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशा ह्या 3 लिपस्टिक आणलेल्या आहेत मी आणि लावून सुद्धा बघितलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि हो शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कॉमेंट सुद्धा करा. तोपर्यंत बाय.